अगदी हॉटेलवर आणि धाब्यावर बनवतात असा डाळ फ्राय बनवायचा आहे। नमस्कार यूट्यूब फॅमिली। हॉटेलमध्ये बनवतात, धाब्यामध्ये बनवतात, अगदी तशीच आज डाळ फ्राय बनवायची आहे। त्यासाठी एक वाटी तूर डाळ घेतली, डाळ धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून घेतली, पाणी गरम झाले, पाण्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद, डाळ टाकायचे, भांड्यामध्येच डाळ शिजून घ्यायचे। डाळ फ्राय बनवायची आहे, त्यासाठी डाळ जास्त शिजून घ्यायची नाही। त्यासाठी मी कुकरला शिजून घेणार नाही, भांड्यामध्ये शिजून घेणार आहे। 10 मिनिट डाळ शिजून घ्यायचे। भांड्यामध्ये डाळ शिजवल्यानंतर चव पण खूप भारी लागते। छान अशी शिजलेली आहे। डाळ शिजलेली आहे। 10 मिनिटच डाळ शिजून घेतली, जास्त डाळ शिजून घ्यायची नाही। गॅस बंद केलाय। डाळ फ्राय बनवून घ्यायचा आहे। टोमॅटो घेतला एक कट करून, अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कढीपत्ता, तडक्यासाठी मिरची घेतली आहे, कांदे घेतले 2 कट करून, तेल टाकायचे, कढई गॅस चालू केला, तेल गरम झाले, मोहरी टाकायची, लसूण अद्रक, जिरे, हिरवी मिरची, कांदे बारीक कट करून घेतलेले, तेलामध्ये भाजून घ्यायचे। कढीपत्ता टाकायचा आहे, कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। भाजलेला आहे, टोमॅटो टाकायचे, तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचे। टोमॅटो पण छान असं भाजलेला आहे। धने पावडर 1 चमचा, हळद थोडीशी, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला एकत्र बनवून घ्यायचे। थोडंसं पाणी टाकायचं, अर्धा ग्लास। पूर्ण मसाले शिजून घ्यायचे। मसाले शिजलेले आहेत, तेल सोडलेलं आहे मसाल्याने। डाळ टाकायची, डाळ टाकलेली एकत्र बनवून घ्यायचे। डाळ फ्राय घट्टच असतो, त्यासाठी पाणी टाकायचं नाही। मीठ टाकायचे चवीनुसार, कोथिंबीर टाकायचे बारीक कट करून, एकत्र बनवून घ्यायचे। कोथिंबीर पहा किती छान झालेला आहे। भांड्यामध्ये डाळ शिजून पहा, खूप छान लागते। अगदी हॉटेल सारखा आणि धाब्यावर बनवतात असाच झालेला आहे। 5 मिनिट शिजून द्यायचा आहे। तडका द्यायचा आहे। तडका पॅन घेतलेला आहे मी, तेल टाकलेले आहे, गरम करून तेल घ्यायचंय। 5 मिनिट शिजलेला आहे, तडका द्यायचा आहे। मिरची टाकायची, लाल तिखट,
गॅस बंद केलाय. तडका द्यायचा आहे. तयार झालेला आहे डाळ फ्राय. छान झालेला आहे, अगदी हॉटेलसारखा. ढाब्यावर बनवतात असाच. झणझणीत आणि चटपटीत असा डाळ फ्राय तयार झालेला आहे. छान झालेला आहे. डाळ फ्राय बनवताना भांड्यामध्ये डाळ शिजून घ्यायची. कुकरमध्ये डाळ जास्त शिजते. चव पण खूप भारी लागते.